लग्नानंतरचा दुसरा दिवस सकाळी सकाळी झाली सुरुवात. सगळं डेकोरेशन वगैरे सगळी सजावट काढून घेतली. प्रिशा आणि रियांची त्यांच्या मस्तीला लागली. इथे नवरदेव नवरीला परत एकदा किक्सा लावायचा असतो. त्यांची ओढणी आणि शॉलची गाठ मारून त्यांना परत एकदा कुंकू वगैरे लावून किक्सा लावून त्यांना अंघोळ घालायची असते एकसोबत. आणि ही सगळी प्रोसेस ना आमच्यासोबत पण झाली होती. पण आम्हाला त्याचा विसर पडला होता. म्हणून हे सगळं पाहिल्यानंतर आम्हाला त्या सगळ्या गोष्टी परत लक्षात आल्या, की काय-काय करायचं असतं आणि काय-काय नाही. आता नवरदेव-नवरी एकमेकांना इथे किक्सा लावत आहे. उजव्या गालावर किक्सा लावायचा असतो असं ठरलेलं असतं आणि त्यानंतर बाहेर बाज टाकून त्यांना एकमेकांना अंघोळ घालायची असते. 5 वेळा कमीत कमी तांब्याने एकमेकांच्या अंगावर पाणी टाकायचं असतं आणि त्यानंतर असते सर्वात फनी गोष्ट आणि ही कशी आणि कोणी आणली ते मला माहीत नाही. पण खोबरं खायचं, ते चावायचं आणि त्याला पाणी घेऊन तोंडामध्ये थुकायचं एकमेकांच्या अंगावर, ते पण 5 वेळा. ही प्रथा कोणी आणली मला माहीत नाही, पण खूप फनी आहे आणि आवडते मला ह्याचं. आमच्या वेळेस तर आम्ही दोघं फक्त हसतच होतो वेड्यासारखे, हे काय चाललंय आमच्यासोबत. पण ह्या दोघांनी बिचाऱ्यांनी काहीच रिएक्शन दिली नाही. यांना हसू पण येत नव्हतं, कारण एवढे सगळे लोकं एकत्र बघत होते. थोडं-थोडं मध्ये-मध्ये वाटत होतं की हसावं, पण ते कंट्रोल केलं या दोघांनी पण. लग्नाच्या आधी जेव्हा हळद किक्सा वगैरे लावला जातो ना, तेव्हा दोघांच्या हातामध्ये हळकुंड बांधला जातो. तो हळकुंड त्यांनी दोघांचे एकमेकांच्या हाताचा सोडायचा असतो आणि हातात सुपारी दिली जाते, ते पण 5 वेळा आणि ती काढायची असते. कोण काढेल तो जिंकला, असं काहीतरी असतं. जिंकलं वगैरे काही नाही, पण एक प्रथा असते म्हणून करायचं असतं. आता यामध्ये दोघांनी ठरवून ठेवलं होतं की काय ते माहीत नाही. पण असे जिंकत होते ना, अनएक्सपेक्टेड होतं कधी-कधी आणि बस हे खेळ संपला. त्याच्यानंतर अजून एक नवीन खेळ असतो. खेळ म्हणजे असंच जुन्या गोष्टी ज्या चालत आल्या त्याच करायच्या असतात. वरवंटा घेतला जातो. त्याला मस्त कापडात गुंडाळलं जातं आणि त्याला कन्सिडर केलं जातं बाळ. बाळ कन्सिडर करायचं वरवंट्याला. तुम्ही विचार करू शकता हे काय आहे आणि कसं फनी-फनी गोष्टी होतात इथे. आता ह्यामध्ये असं असतं, की दोघांनाही काम असतं. म्हणजे माणसाला जायचं असतं शेतामध्ये. आधीच्या टायमामध्ये शेतात जायचे म्हणून त्यांच्या हातामध्ये काडी वगैरे असं काहीतरी द्यायचे. आता म्हणतात, की ऑफिसला जातो तोपर्यंत तू बाळाला सांभाळ किंवा आई म्हणते, की मला घरातले कामं करायचे तोपर्यंत बाळाला तुम्ही सांभाळा. असं दोघं एकमेकांकडे बाळ लोटत असतात आणि त्यांचा संसार चालतो असं सांगितलं असतं. आता बाळ लहान आहे म्हणजे ते शी करणार. आता ते बाळाने शी केली म्हणजेच हळदीचं असं एक पेस्ट केली जाते, ती मांडीवर ठेवली जाते आणि असं म्हटलं जातं, की "बाळाने शी केली, तू काढ" किंवा आई म्हणते, "तुम्ही काढा." असं काहीतरी करतात आणि मग नंतर बाळाची शी काढून टाकतात. हे सगळं खूप फनी होतं. आता आहे या पुढचा पार्ट म्हणजे एखाद्या बाळाला अंघोळ घालायची असते, त्यांचं बाळ समजून. आता प्रिशा आधीच्या व्हिडिओमध्ये खूप रडली होती, तिच्या अंगावर पाणी टाकलं म्हणून. आता इथे आम्ही दुसरं कोणाला तरी अंघोळ घालूया म्हणून अर्णवलाच अंघोळ घातली. यांच्या मामाच्या मुलीचा मुलगा आहे. त्यालाच अंघोळ घातली इथे ह्या दोघांच्या मधात त्यांचा मुलगा समजून. ह्या सगळ्या गोष्टी खूप फनी वाटतात आणि आवडतात सुद्धा आपल्याला. त्यानंतर ह्यांनी दोघांनी एकमेकांना कुंकू लावून परत एकदा तेच उखाणा म्हणायचा असतो आता. एवढे उखाणे काही कोणी पाठ करत नाही. आधीच्या टायमाला काय करायचं माहिती आहे का, पुस्तक वगैरे राहायचे ना, त्याच्यामधनं उखाणे पाठ करून जायचे अगोदरच. म्हणजे जर कोणी विचारलं, तर मग आपण काय सांगायचं? मुलींना जास्त करून उखाणे पाठ करायला लागायचे. मुलांना कोणी विचारत पण नाही. पण इथे आमच्या नवरदेवांनी एकच ठरवलं होतं, जर कोणी उखाणा विचारला, तर लगेच मोबाईल काढायचा आणि मोबाईलमध्ये बघून उखाणा म्हणायचा. कारण मला ते येत नाही आणि सेम उखाणा चिपकवला, की सगळे म्हणायचे, की "नाही, नाही, तोच आहे, तोच आहे. परत तसंच नको. वेगळा उखाणा घे काहीतरी." लग्नाच्या वेळेस तर त्यांनी मस्त पुष्पावाला झुकेगा निसाला उखाणा घेतला होता. पण आता काहीतरी वेगळं पाहिजे म्हणलं आम्हाला. मोबाईल ठीक आहे, मोबाईल पाहिजे तर मोबाईल घ्या, पण उखाणा चांगलावाला म्हणा. बस सगळ्यांनी हेच ठेवलं होतं. आता त्यांचे उखाणे आहे का तुम्ही दोघांचे पण मस्त उखाणे घेतले त्यांनी. पिवळ्या धमक साडीची दिली मी तिला भेट आणि दीपालीसाठी कायम खुलं माझ्या मनाचं गेट. हा चांगला आहे. खरंच काय बाकीची गप्पा नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.